मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे नेत्यांनी प्रथमच महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली। रत्नागिरी सिंधुदुर्गचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरीत मनसेने सभा घेतली। या सभेत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरे कोकणात आग लावायला आल्याची टीका राणेंनी केली। मी नक्कीच सांगतो, आता बाजूला एक सभा होती, मी मुद्दाम एक कार्यकर्त्याला मी बसून ठेवलं होतं। काय बोलतात विचारवंतांची सभा। काय बोलले? पहिले तर मोदींवर टीका, अमित शहांवर टीका, नंतर उमेदवार। अरे त्या उमेदवार बोलूच नको, तू आमच्या शिंदे विंदे या शिवसेनेला जे का बोलतो ना खोके खोके, आता आम्ही काय बोके नाही सोडले। ते मातोश्री मुख्यमंत्री झाला आणि केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत आल्या बजेटच्या नंतर, त्याला एक प्रश्न विचारण्यात आला मुख्यमंत्री, अहो तुमच्या त्या बजेटमध्ये ती जीडीपीची वाढ आहे ना, ती पुरेशी होत नाहीये, स्पीड कमी होतोय। मुझे मत पूछिए, मेरा काम नहीं है, वो आपण इनको पूछो। अर्थमंत्र्याला सांगतोय माझं काम नाही, मग काय मातोश्रीत बसून मुख्यमंत्री व्हायचं? दुसरा टीका, कोकणात का आलाय आग लावायला? कोकणाला द्यायला नाही आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।